नमस्कार, मी जयंत उद्धवराव भोसले, प्रभाग क्रमांक 14 मधून मी सर्वसाधारण पुरुष या जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार आहे। मी सर्वप्रथम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय राजेश भैया टोपे साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी माझे मागच्या 5 वर्षातील 8 वर्षातील पक्षातील व मी जे नगरपालिकेमध्ये काम केलं होतं ते काम पाहून मला पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी दिली। मी मागच्या काळात भाग्यनगर ह्या भागातील अंडरग्राऊंड ड्रेनेज तसेच महत्त्वाचे जे मेन रोड आहेत त्याचं काम केलेलं आहे। आपल्या सराफनगर येथील सर्व महत्त्वाचे जे मेन रोड आहेत त्याचं सुद्धा काम माझ्या माध्यमातून झालेलं आहे। घायाळनगरमधील रोड असतील, सराफनगरमधील रोड असतील, इन्कम टॅक्स कॉलनीमधले रोड असतील, या सर्वांचे कामं मी आदरणीय राजेश भैया टोपे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण केलेले आहेत। तसंच ह्या प्रभागात काही नवीन भाग आलेला आहे, भाग्यनगर, शिवनगर, कांचननगर। तर इथं आमच्या महाविकास आघाडीची किंवा आमच्या पक्षाची एक संकल्पना अशी आहे की आम्हाला इथं डिजिटल स्कूल महानगरपालिकेच्या सर्व मध्यमवर्गीय म्हणजे इथं बराचसा कर्मचारी वर्ग राहतो, त्यांना इथं पालकांना खाजगी शाळेच्या फीस परवडत नाहीत। तर माझं व आमच्या पॅनलचं व आमच्या नेत्यांची एक कल्पना अशी आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून डिजिटल स्कूल, त्या इंग्लिश मीडियम असो किंवा सेमी इंग्लिश असो, ह्या पद्धतीनं ह्या शाळा महानगरपालिकेच्या शाळा एकदम डिजिटल, एकदम हाय क्लास ह्या करण्याचा आमचा मानस आहे। त्याच प्रकारे जे दिल्लीच्या धर्तीवर इथं जसं तिकडं मोहल्ला क्लिनिक आहेत, तर त्या पद्धतीनं आमची एक संकल्पना अशी आहे की मोहल्ला क्लिनिक म्हणा किंवा कॉलनी असेल किंवा गल्ल्या असतील, त्याच्या हिशोबानं छोटे छोटे क्लिनिक उभारण्याचा आमचा मानस आहे। कारण की आदरणीय आमचे नेते राजेश भैया टोपे साहेब यांनी करोना काळात अख्ख्या महाराष्ट्रात दाखवून दिलेलं आहे की कोणता नेता किती वेळ कोणत्या संकटाच्या घडीत उभा राहून काम करू शकतो। त्या नेत्याचं खंबीर मार्गदर्शन आम्हाला आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला पुढील हा आमच्या प्रभागाचा विकास करायचा आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ह्या भागात भाग्यनगर असेल, शिवनगर असेल, कांचननगर असेल, ह्या भागात जो नेहमी पावसाळ्यात एक इतकी मोठी अडचण निर्माण होती की जेव्हाही अवकाळी पाऊस पडतो किंवा जास्त पाऊस पडतो तर ह्या भागात इतकं भयंकर प्रमाणात पाणी जमा होतं, अक्षरशः लोकांच्या घरात पाणी शिरतं। तर ही इतकी मोठी समस्या आहे, ह्या समस्येचं निराकरण करायचं आहे आम्हाला। ह्या सगळ्या गोष्टी अशा अजेंड्यात आमच्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आमची दिवाबत्ती, स्वच्छता, मोहल्ला क्लिनिक व डिजिटल स्कूल हे आमचे महत्त्वाचे मुद्दे राहतील। धन्यवाद।